मी धैर्यशील मोरे. मी ऑलमोस्ट इथे 3 आठवडे मी येते. बाय प्रोफेशनल मेडिकल काउन्सिलर आहे. मला प्रेझेंटेशनची गरज होती. कम्युनिकेशन किंवा पब्लिक स्पीकिंग मला शिकायचं होतं. पब्लिक स्पीकिंग तर इथं तर मी शिकतोयच किंवा आता तो कॉन्फिडन्स बिल्ड झालेला आहे माझ्यात. चालण्याची पद्धत असेल, बोलण्याची पद्धत असेल, हावभाव माझे असतील किंवा माझ्या हाताचे मुवमेंट्स असतील, याच्यामध्ये अजून मी मुवमेंट करतोय. म्हणजे अजून नवीन नवीन गोष्टी आणायचा प्रयत्न करतोय. मेजर चेंजेस झालेले आहेत. जसं की मी म्हणजे पुस्तकं वगैरे वाचत नव्हतो, ते पुस्तक नवीन पुस्तक वाचतोय आज. माझा सोशल मीडियावरचा जो टाइम आहे तो मी खूप कमी केला आहे. म्हणजे ॲक्च्युअली माझी वोकॅब्युलरी कमी पडते हे मला इथं येऊन जाणवलं. जसं की के सिंग सरांनी सांगितलं की बोलताना काय बोलावं किंवा काय, म्हणजे आता बोलायचं समजतंय की आता कॉन्फिडन्स जर आलाय, पण काय बोलावं अजून समजत नाहीये. त्याच्यासाठी वोकॅब्युलरी वाढली पाहिजे हे मला के सिंग सरांनी जाणवून दिलं. त्या गोष्टीचे मी आता बुक्स रिडिंग करतोय, नवीन लोकांशी भेटतोय. जे इथं शिकतोय ते मी माझ्या डेली रुटीनमध्ये आणतोय. मी जसं फॅमिलीमध्ये असेल, फॅमिली फंक्शन्समध्ये असेल, तसेच माझ्या ऑफिस कामामध्ये असेल, तर त्यांना सुद्धा माझ्यातील चेंज दिसून यायला आला की बाबा एकदम ड्रास्टिक चेंज कसं काय आला, किंवा एकदम पॉझिटिव्हली आपण ज्यावेळी भेटतोय त्यावेळी प्रत्येकाशी पॉझिटिव्ह बोलतोय, किंवा बोलतानाचा जो अप्रोच आहे किंवा ॲटिट्यूड आहे किंवा कॉन्फिडन्स त्यांना दिसायला लागलेला आहे. नवीन ज्या गोष्टी मी इथं शिकतोय त्या सगळ्या इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय. आज कॉन्फिडेंटली सगळ्यांशी, म्हणजे जसं इथं बोलतोय तसं, म्हणजे स्टेजवरती बोलतोय तसंच प्रत्येक कार्यक्रमात सुद्धा मी बोलायचा प्रयत्न करतोय. परवा सुद्धा मी एका 26 जानेवारीचा एक कार्यक्रम आपला प्रजासत्ताक दिन झाला सोसायटीमध्ये, त्या दिवशी सुद्धा मी तिथं बोलायला संधी मिळाली आणि मी बोललो पण. म्हणजे याच्या आधी मी कधीच असं स्वतःहून जाऊन तिथे बोलणे अशी माझी इतपत ही नव्हती, पण त्या दिवशी कॉन्फिडेंटली बोललो. पण कम्युनिकेशन स्किल्स सोबत मला बिझनेसच्या स्किल्स किंवा नवीन माहिती येऊन शिकायला मिळालेलं आहे. जसं की करंट स्किल, रिक्वायर्ड स्किल. आज रिक्वायर्ड स्किलची किती गरज आहे हे आपण बघतोय. आपली लाईफ ही खूप फास्ट झाली आणि कॉम्पिटिशन पण तेवढीच जास्त आहे. तर कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला रिक्वायर्ड स्किलवरती काम करावं लागेल. कारण जो करंट ह्याच्यावरती काम करतो तो त्याच लेवलला येऊन स्टॉप होतोय. तर त्याच्या पुढे आपला व्यवसाय न्यायचा असेल तर रिक्वायर्ड स्किलवरती काम करावं लागेल हे मला इथं समजलं. रिक्वायर्ड स्किल्सवरती मी अजून, म्हणजे माझ्या व्यवसायामध्ये ॲडव्हर्टायझिंग असेल, नेटवर्किंगमध्ये असेल, जे जुने लोक जे आत्ता कॉन्टॅक्टमध्ये नाही त्यांना परत कॉन्टॅक्टमध्ये कसं आणायला लागलोय, किंवा नवीन अजून कसे कॉन्टॅक्ट्स बिल्ड करता येतील ह्याच्यामध्ये मी थोडंसं अजून अपडेट करायला लागलोय. आजचा आपला टॉपिक आज जो झाला ज्वारी विंडोज. सर मी हा 2 वेळा मी रीड केलेला आहे किंवा मी वाचलेला आहे. मी ज्यावेळी BBA केलं, BBA मध्ये सुद्धा मला ऑर्गनायझेशन बिहेवियरला हा फर्स्ट इयर टॉपिक होता. ज्यावेळी MBA केलं, MBAच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये हरीचं विंडो मी रीड केली होती. पण इतक्या प्रॅक्टिकली मी कधीच मी त्याच्याकडे बघितलं नव्हतं किंवा मला तो तेवढं हे वाटलं नव्हतं. 100% आपल्याकडे फक्त थेरॉटिकली शिकवलं जातं की त्याचं आपण अप्लाय कशी केली पाहिजे हे, किंवा त्याच्यामध्ये नवीन आपल्या आयडियाज कशा पुट केल्या पाहिजेत हे आज मला समजलं. ओपन एरिया जो आहे आणि ब्लाइंड एरिया आहे तो, किंवा आपल्याला गुरु पाहिजे. ब्लाइंड एरियात माझे गुरु आज भेटल्यासारखे झालेलं आहे. आणि ओपन एरिया आता कसा वाढवता येईल ह्याच्याकडे मी डेफिनेटली म्हणजे प्रामाणिक प्रयत्न करेन की मी ओपन एरिया कसं वाढवता येईल. मला माझ्या नवीन स्किल्सवरती मी शिकायचा अजून प्रयत्न करतोय. तुम्ही पण नवीन स्किल्स शिका. करंट स्किल्सपेक्षा रिक्वायर्ड स्किल्स काय येतील ह्याच्यावरती लक्ष तुम्ही द्या. इथेच मी थांबतो. धन्यवाद.